नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे मुख्यमंत्री योजना दूत ही योजना आहे. त्याच्यासाठी सगळी माहिती देणार आहे मी. ही योजना कोणासाठी आहे, कोण-कोण ॲप्लिकेशन करू शकतं, त्याचे फायदे काय आहेत, या सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता ही जी योजना आहे, ती महाराष्ट्र राज्यातील 50,000 विद्यार्थ्यांना, विद्यार्थी म्हणा ग्रॅज्युएशन जे केलेले असेल त्यांच्यासाठी ही योजना आहे. हे 50,000 याचा फायदा घेऊ शकतात. 50,000 विद्यार्थी आणि प्रत्येक महिना याच्यासाठी बघा बघा ही आहे 50,000 ची आहे आणि प्रत्येक महिन्यासाठी यांना काय करण्यात की तुम्हाला 10,000 मासिक विद्यावेतन भेटणार आहे. तुम्हाला 10,000 मासिक विद्यावेतन भेटणार आहे आणि 6 महिन्यासाठी ही असणार आहे योजना. बघा 6 महिन्यासाठी ही योजना असणार आहे. आता तुम्हाला ही नोंदणी आहे ती ऑनलाईन करू शकता इथं. ओके. तुम्ही योजनेसाठी करू शकता, इथं करू शकता किंवा तुम्हाला काय करायचं की जिल्हा माहिती अधिकारी नोंदणी इथेही जाऊन तुम्ही काय करू शकता की तुम्ही नोंदणी करू शकता. आता पात्रता काय याची तर तुम्हाला पात्रता आहे 18 ते 35 वय तुमचं पाहिजे. शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटर आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्याकडे मोबाईल असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी दाखला तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि आधार कार्ड आणि त्याच्यासोबत तुमचे बँक अकाउंट आधारला लिंक असणे पाहिजे. ओके. हे आहे. आता आपण बघूयात की हे फॉर्म कधीपासून भरू शकता. 6 सप्टेंबर पासून ही योजना सुरू झालेली आहे. तर आता हे फॉर्म कसा भरायचा? सगळ्यात पहिले तर तुम्हाला रजिस्ट्रेशन नोंदणीवरती तुम्हाला जायला लागेल इथे. नोंदणीवरती गेल्यावरती काय करायला लागेल आता तुम्हाला इथं तुम्हाला एलिजिबिलिटी दिली आहे की 18 ते 35 वर्ष पाहिजे. तुम्हाला 1/1/2024 रोजी महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे. एज्युकेशन तुम्हाला बॅचलर पास पाहिजे आणि आधार कार्ड तुमच्याकडे पाहिजे असेल. आता इथे गेल्यानंतर तुम्हाला कन्सेंट द्यायला लागेल इथे. कन्सेंट दिला. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायला लागेल की इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर विचारेल. आता आधार कार्ड नंबर विचारण्यासाठी तुम्हाला इथं काय करायला तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकायला लागेल जो काय असेल तो. तर हो मी टाकून घेतो. आता हे झाल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी येतो. ओटीपी टाकल्यानंतर हे पेज येईल तुमचं. आता हे पेजवरती तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर दिसेल. त्याच्यानंतर इथे तुमचं नाव येईल जो काय असेल तो. इथे ईमेल आयडी तुम्हाला जो तुमचा आहे तो टाकायचा आहे. ईमेल आयडी टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो टाकायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जेंडर मेल. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ ऑलरेडी आहे. इथे तुमची कास्ट येईल. तुमची जी काय कास्ट असेल तुम्हाला इथे कास्ट मेन्शन करायचं आहे तुमची. त्याच्यानंतर इथं तुमचा व्हॉट्सअप नंबर जो असेल हा टाकायचा आहे. इथं जो काय ऍड्रेस असेल तो तुम्हाला काय करायचा की ऍड्रेस टाकायचा आहे. नागपूर. त्याच्यानंतर इथं तुमचा जो काय असेल डिस्ट्रिक्ट पिनकोड असेल तो तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्मार्टफोन आहे का? हायेस्ट एज्युकेशन तुमचं बॅचलर आहे, पीजी आणि अबव्ह आहे सपोज. त्याच्यानंतर इथं कुठं भेटले तुम्हाला याची माहिती तर तुम्हाला मीडिया आणि न्यूजपेपर मधून भेटली असं सांगू शकता. कन्सेंट येस करा. त्याच्यानंतर इथं ओके करा. गेट ओटीपी करा. त्याच्यानंतर तुम्हाला काय करेल की ओटीपी येईल तुमच्या याच्यावरती. ईमेल वरती तुम्हाला ओटीपी येईल. तो ओटीपी काय करायचा की तुम्हाला इथं टाकायचा आहे. आता तो ओटीपी मी काय करतो की इथे टाकून देतो. ठीक आहे. ओटीपी आलेला आहे. आता इथे मी हा ओटीपी टाकत आहे. जो ओटीपी आलेला आहे तो आय एम नॉट अ रोबोट वर क्लिक करा. रजिस्टर करा. ओके. हा रजिस्टर तुमचा हा काय करा की तुमचा झालेला आहे. झालेला आहे. कम्प्लीट युअर प्रोफाईल वर जायला लागेल. आता ही माझी प्रोफाईल आहे सपोज. त्याच्यानंतर काय करायला की याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल एज साठी डॉक्युमेंट तुम्हाला हे करायला लागेल. तर तुम्हाला आधार कार्ड तुम्ही जर त्याच्यावरती डेट ऑफ बर्थ असेल तर ते तुम्ही काय करू शकता की टाकू शकता. सपोज टाकलेले आहे. अपलोड केली. त्याच्यानंतर स्वतः फॉर्म भरलेला आहे तुम्ही ह्या. त्याच्यानंतर इथं डिस्ट्रिक्ट
कोणत्या याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता, तर तुम्हाला नागपूरसाठी सपोज मी करू शकतो मी. आता इथं तुम्हाला तुमच्या याच्या रिलेटेड तुम्हाला माहिती द्यायची आहे. तुमची PG असेल, जे असेल, तर त्याची तुम्हाला माहिती द्यायला लागेल. आता कोणती डिग्री आहे त्याची तुम्हाला काय करायला, बॅचलर डिग्री. आता तुम्ही बॅचलर जे काय असेल तुमचं, आता इंजिनिअरिंग असेल, ओके, ब्रँच असेल, तर मी काय करेल की ओके इथं तुमची युनिव्हर्सिटीची असेल, त्याच्यानंतर पासिंग इयरचं जो काय असणार आहे तुमचं पासिंग इयर, ते तुम्ही काय करायचं की इथं टाकायचं आहे. पर्सेंटेज जो काय असेल तुम्ही, ठीक आहे. त्याच्यानंतर मार्कशीट तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये काय करायला की इथे टाकायला लागणार आहे. आता इथे मार्कशीट अपलोड करायला लागेल, मी ते करून घेतो. त्याच्यानंतर PGचंही तसं तुम्हाला हे करायला लागणार आहे. PG नसेल तर ठीक आहे, ब्रँच कोर्स ब्रँच तुमची युनिव्हर्सिटी जी असेल ती इथे टाकायची आहे. पासिंग जो कधी केलेला आहे तुम्ही, आता पासिंग जो असेल तो काय करायचा की तुम्ही इथं टाकायचा आहे. ओके, आणि इथं तुमची सपोर्टिंग हे टाकायचे आहे मार्कशीट. मी ते अपलोड करून घेतो. मी हे अपलोड करून घेतलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर इथं सेव्ह वर करा क्लिक. वन एज्युकेशन डिटेल इज रिक्वायर्ड म्हणत. आता बघत कोणतं बाकी आहे ते. पर्सेंटेज इथं बाकी आहे. ओके, सेव्ह केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे येईल. ओके, ॲड टू लिस्ट केल्यानंतर सेव्ह करायला, सेव्ह केलेलं आहे. तुमची प्रोफाईल बनलेली आहे ही. आता प्रोफाईल बनल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, हे झालेलं आहे प्रोफाईल. त्याच्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन होता मॅचिंग जॉब, तुम्हाला काय करेल की इथे दिसेल. तर इथं तुम्ही आता जर मॅचिंग जॉबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुम्हाला कुठे करायचं. भिवापूर आहे इथं नागपूरमध्ये, त्याच्यानंतर हिंगणा येतं, त्याच्यानंतर कळमेश्वर येतं. आता तुम्हाला काय करायला, जो लोकेशन आहे त्याच्यावरती काय करा, अप्लाय करा. ओके, हे अप्लाय केलेलं आहे. तर ते सक्सेसफुली काय केलं की सबमिट झालेलं आहे ऍप्लिकेशन हे माझं. त्याच्यानंतर पुढे येतं इथं प्रत्येक याच्यामध्ये कामठीमध्ये आहे सपोज, त्याच्यानंतर कुई आहे, काटोळ आहे, इथं मौदा आहे, हे नागपूर प्रॉपर नागपूरमध्येच आहे. त्याच्यानंतर इथं आहे रामटेक आहे. हे तुम्हाला सगळे ठिकाणी जिथं असेल त्याची तुम्हाला काय करते की माहिती देते की वॅकन्सी किती आहे, त्याने तुम्ही अप्लाय करू शकता ते. तर त्याच्यानुसार काय करा की तुम्ही अप्लाय करा. आता मी ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे. इथं सपोज मी काय केलं की अजून एका याला ट्राय करतो, होतं का. रामटेक आहे, हा नागपूर आहे, अप्लाय करतो. ओके, सक्सेसफुली जॉब अप्लाय केलेला आहे मी. तर माझे ऍप्लिकेशन इथे काय करतात की हे मला दिसतात की कोणत्या कोणत्या याला ऍप्लिकेशन केलेलं आहे मी. तर हे तुम्ही असे काय करू शकता की फॉर्म भरू शकता. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.